आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। ताम्हिणी घाटात बसचा भीषण अपघात, सुमारे 50 प्रवासी गंभीर जखमी। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। ताम्हिणी घाटात दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी एका खासगी बसचा भीषण अपघात घडला। पर्यटकांना घेऊन जाणारी खासगी बस डोंगराला ठोकल्याने अपघात सुमारे 50 जण जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे। सविस्तर वृत्त असे की पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील सावन IB ऑटो विंग प्रायव्हेट लिमिटेड शिव महिंद्रा शोरूम मधील कर्मचारी दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी 2 खासगी बस मधून रायगड जिल्ह्यातील काशीद बीच येथे पर्यटनासाठी निघाले होते। सकाळी 11 वाजताच्या सुमारास ताम्हिणी घाटातील कोंडेश्वर गावच्या हद्दीत येताच टाटा कंपनीची बस क्रमांक MEH 14 MT 9394 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने घाटातील अवघड वळणावर ही बस डोंगराला ठोकली गेली। हा अपघात एवढा भीषण होता की बसची समोरील बाजू पूर्णपणे चकाचूर होऊन बसमधील प्रत्येक शीट तुटली गेली होती। यामुळे बसमधील सर्वच प्रवाशांना जबर दुखापत झाली आहे। या अपघाताची माहिती मिळताच मानगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोरहाडे, उपनिरीक्षक प्रसाद गोकुळे व पोलीस कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तातडीने उपचाराकरिता रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय मानगाव येथे पाठवण्यात आले। काही जखमींना गंभीर तर काहींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत। यावेळी उपजिल्हा रुग्णालयात बघ्याची देखील मोठी गर्दी झाली होती। उपजिल्हा रुग्णालयात जखमींनी एकच टाहो फोडला होता। सदर भीषण अपघात झाल्याचे समजताच मानगाव शहरातील सर्वच डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन मोलाचे सहकार्य केले। उपजिल्हा रुग्णालय येथील सर्व डॉक्टर, नर्स व कर्मचारी तसेच मानगावकर नागरिकांनी सुद्धा तत्परतेने सहकार्य केले। तसेच या दरम्यान मंत्री महोदय भरत शेठ गोगावले यांनी या ठिकाणी अपघातग्रस्तांची भेट घेऊन पाहणी करून सहकार्याची भूमिका दर्शवली आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे।